दीपक केसरकर आत्ता आपल्या सोबत आहेत. सर, आत्ताच तुम्ही वृक्षारोपण केलेलं आहे. आता काल पुण्यात जी काही परिस्थिती उद्भवली होती, पुण्यात अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं आणि मुंबईतसुद्धा अनेक ठिकाणी अशा परिस्थिती उद्भवते. काय नेमकं या सगळ्या परिस्थितीला जबाबदार काय? एक गोष्ट असं आहे की हवामान बदल हा मोठ्या प्रमाणात होतो आहे आणि त्याच्यामुळे जी कॅपॅसिटी असते जलवाहिन्यांची किंवा स्टॉर्म वॉटर ड्रेन्सची, त्याच्या दुप्पट जर पाऊस पडला तर ही परिस्थिती निश्चितपणे उद्भवते. परंतु क्वचितच प्रसंगी अशी येऊ शकते. मुंबईच्या संदर्भात आम्ही त्या ठिकाणी मोठ्या क्षमतेचे पंप इन्स्टॉल केलेले आहेत, त्यामुळे मुंबईचं पाणी आम्ही ताबडतोब काढून टाकू शकतो. पुण्यावर अशी परिस्थिती कधीच आलेली नव्हती. त्याच्यामुळे पुण्याने सुद्धा मुंबईप्रमाणे व्यवस्था करायची का, दोन प्रकार केलेले आहेत मुंबईमध्ये. एक म्हणजे ज्यावेळेला समुद्राला भरती असते त्यावेळेला पाणी जाऊ शकत नाही जरी तुम्ही पंप लावले तरी, म्हणून त्याला स्टोरेज टँक्स केले आहेत, जसं टोकियोमध्ये केलेल्या आहेत तशा. त्याची संख्या आता मुंबईमध्ये वाढवण्याचा आम्ही विचार करतोय. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. आणि त्याच्याचबरोबर पुण्यामध्ये क्वचितच असा प्रसंग येतो, त्याच्यामुळे पुण्याला सुरुवातीला पंप वापरून बघायला लागतील, कारण पुण्याला नद्या आहेत. नद्यांना ह्याचा काय प्रश्न नसतो, म्हणजे उंच लाटेचा काय प्रश्न नसतो जो मुंबईच्या बाबतीत आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भात मी दादांशी बोलेन आणि मुंबईची जी काही सिस्टम आहे ती सांगून, जर ज्या ठिकाणी आत्ता पाणी साचलेलं होतं त्या ठिकाणी जादा क्षमतेचे पंप बसवता येतात का याचा विचार करता येईल, कारण नागरिकांना तर त्याच्यामधून रिलीफ द्यायलाच लागतो. दुसरीकडे सर, लाडकी बहीण योजना आपण राज्य सरकारच्या मार्फत राबवलेली आहे. मात्र ही योजना राबवत असताना वित्त विभागाकडून चिंता व्यक्त करण्यात आली होती. जो खर्च या योजनेसाठी लागलेला आहे त्या खर्चासंदर्भात चिंता व्यक्त करण्यात आली होती, मात्र तरीसुद्धा ती योजना मंजुरी देण्यात आलेली आहे. एक गोष्ट अशी आहे की ज्याला आपण वेलफेअर स्कीम राबवतो त्यावेळेला त्याच्यावरचा खर्च कमी करण्याऐवजी राज्याचं उत्पन्न कसं वाढवता येईल याचा आपल्याला विचार करणं अधिक योग्य असतं. तुम्हाला उदाहरणच द्यायचं झालं तर आता आम्ही जर्मनीला जी मुलं पाठवतो आहे, 4 लाख मुलं, यांचा पगार असणार साधारण 2.5 लाख रुपये कमीत कमी. जरी आम्ही 1 लाख मुलं जरी पाठवू शकलो तरी आपला GDP हा 50,000 कोटी रुपयाने वाढू शकतो. म्हणजे तुम्ही एक लक्षात घ्या काय पोटेन्शियल असतं. आणि आपण ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो, परंतु मोदी साहेबांनी दुर्लक्ष नाही केलेलं. आज जगामधला सर्वात तरुण देश हा भारत आहे आणि त्याच्यामुळे जे फॉरेन रेमिटन्सीस होतील तर ह्या फॉरेन रेमिटन्सीसमुळे तुम्ही बघा केरळसारखं राज्य हे केवळ फॉरेन रेमिटन्सीसवर चालत होतं. गल्फ कंट्रीमधला रोजगार कमी झाल्यानंतर याला कुठेतरी आळा बसलेला होता. परंतु युरोपियन देशांचं वयोमान हे खूप वाढलेलं आहे. आपल्या सगळ्यात जास्त जपानचं आहे, त्याच्या खालोखाल जर्मनीचं आहे. आणि त्याच्यामुळे महाराष्ट्र आणि जर्मनीमधल्या एकाच स्टेटला, फक्त एका स्टेटला 4 लाख रोजगार मिळतो. आणि ही भारताची शक्ती आहे. लोकसंख्या ही एक लायबिलिटी समजली जाते, परंतु त्या लायबिलिटीच्या असेटमध्ये रूपांतर करण्याचं काम हे मोदी साहेबांनी आपल्या दूरदृष्टीने केलं. 10 वर्षापूर्वी त्यांनी स्किलिंगचा कार्यक्रम सुरू केला आणि आज आम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात मुलं पाठवू शकतो परदेशामध्ये. आता तर पहिल्या टप्प्यामध्ये 10,000 मुलं जाणार आहेत, तर आमचे शिक्षण खातं त्यांना जर्मन भाषा शिकवणार आहे. तर मला असं वाटतं की वेगवेगळे मार्ग, ज्या मार्गातून राज्याचं उत्पन्न वाढू शकेल हे आपण बघितलं पाहिजे. महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याला इंडस्ट्रीज मोठ्या प्रमाणात येऊ शकतं. टुरिझमकडे आपलं पूर्वी दुर्लक्ष झालेलं होतं. टुरिझमसाठी आता नवीन पॉलिसी आलेली आहे आणि त्याच्यामुळे एक मोठा स्कोप हा, जर आपल्याकडे टुरिझम वाढलं तर आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये फॉरेन एक्सचेंज यायला सुरुवात. या योजनेतनं उत्पन्न वाढीपेक्षा तुम्हाला सरकारकडूनच उलट महिलांना तो निधी देते, त्यामुळे उत्पन्न वाढीची योजना नाही आहे. म्हणून मग वित्त विभागाने चिंता व्यक्त 10 लाख मुलांना आपण जो रोजगार देतोय ती उत्पन्न वाढीची योजना आहे. त्याच्यामधून त्यांचं स्किल डेव्हलपमेंट होईल, त्याच्यामधून ते परदेशामध्ये जातील. परंतु स्त्री शक्तीचं सक्षमीकरण हा शासनाच्या धोरणाचा अपरिहार्य भाग आहे. आणि जर महिला सुखी होणार असतील आणि त्याच्यासाठी जर आम्हाला आमचं उत्पन्न 50,000 कोटीने वाढवायला लागलं तर आम्ही ते वाढवून दाखवू.
दुसरीकडे जी तीर्थक्षेत्र दर्शन यात्रा जी योजना राबवत आहेत त्या योजनेसाठी सरकारने SC/STचा पैसा वापरला आहे, वळवला आहे, असा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला आहे आणि तो मागासवर्गीयांवरती कुठेतरी अन्याय आहे असं सुद्धा आव्हाडांचं म्हणणं आहे. आव्हाड काही बोलत असतात. वास्तविक आव्हाड ज्याला बोलतात त्याला त्याची उत्तरं मी शक्यतो देत नसतो, कारण ते बोलताना अगोदर माहिती घेत नाहीत. हे बघा, SC/STचा पैसा कोणालाही वळवला जाऊ शकत नाही. त्याला रिंग फेन्सिंग असतं. रिंग फेन्सिंग ही एक टर्म आहे ह्याच्यामधली, आपल्या बजेटमधली. तो पैसा दुसरीकडे कुठेही खर्च केला जाऊ शकत नाही. फक्त तो त्यांच्या कल्याणावर आणि त्यांच्याकडे जाणारे रस्ते असतील एखाद्या आदिवासी भागामध्ये तर त्याच्यावर खर्च होऊ शकतो, आदिवासींसाठी शाळा असतील त्याच्यावर खर्च होऊ शकतो, वेगवेगळ्या बाबी ज्या त्यांच्यासाठी आहेत. आता त्याच्यामधला कोणी जर तीर्थ जाणार असेल त्याचा समावेश जर त्याच्यामध्ये करायचा असेल तर ती आलाहिदा भाग आहे. याच्या व्यतिरिक्त कोणालाही तो पैसा दुसरीकडे कुठलेही वळवता येत नाही. अशाच तऱ्हेचं खोटं बोलून लोकसभेमध्ये यश मिळवलं. फक्त आम्ही जागरूक आहोत, अशी प्रत्येक गोष्ट आम्ही खोडून काढू, त्याचं चोख उत्तर देऊ. आणि आता आमचे 200 आहेत, 200च्या पुढे आम्ही जाऊन दाखवू राज्यामध्ये. 200च्या पुढे तुमची 100% जाऊ. आता सुद्धा आमची 140 लोकसभेमध्ये एवढी वाईट परिस्थिती असताना सुद्धा 140 ठिकाणी आम्ही लीडवर होतोच. मिळाले पाहिजेत किती 7-8 मेजॉरिटीसाठी. ते तर आमच्या आमदारांचीच कॅपॅसिटी असते, त्यांची स्वतःची एक प्रतिमा असते मतदारसंघामध्ये, ते निवडून येतील. आणि हा जो काही गैरसमज विशेषतः होता की ह्या ठिकाणी घटनेमध्ये बदल होणार आहे, कॉन्स्टिट्यूशन आपली बदलणार आहे, हा दूर झालेला आहे. आणि दुसरं असं आहे की जो अल्पसंख्याक समाज होतो त्यांनासुद्धा आपली चूक आता कळून चुकलेली आहे की आपण मेन स्ट्रीमबरोबर गेलो पाहिजे, नाहीतर आपण समाजापासून अलग पडू. ही भावना, कारण उद्या जर असं झालं तर आज व्यापार व्यवसाय कोणाच्या ताब्यात आहे? मोस्टली अल्पसंख्याकांच्या ताब्यात आहे. मग तोसुद्धा त्याला सपोर्ट कोण करत असतं? त्यांचं जीवनमान हे बहुसंख्य जे आमचे नागरिक आहेत ते करत असतात. समाजामध्ये कधी अशी फूट पडता कामा नये की ज्याच्या योग्य कोणाच्या पोटावर पाहिजे. कारण प्रत्येकाला स्वतःचा व्यवसाय करण्याचा अधिकार आहे, जगण्याचा अधिकार आहे. परंतु राजकारणामध्ये जर धर्म आणला तर ते भारताच्या एकीच्या दृष्टीने फार वाईट गोष्ट आहे. ती ह्या लोकसभेमध्ये घडली. ही जी इंडिया आघाडी आहे त्याने अतिशय गलिच्छ राजकारण केलं आणि ह्या राजकारणातून पुढे ह्या समाजाचं काय होईल याचा त्यांनी विचार केला नाही. आणि त्याच्यामुळे असं राजकारण कधीही भारतासारख्या देशामध्ये होता कामा नये की ज्याची घटना ही बाबासाहेबांनी लिहिलेली आहे. हा तर हिंदुस्थानच आहे. पाकिस्तान आणि हिंदुस्थान वेगवेगळा झाला म्हणून हिंदुस्थान बनला ना. म्हणून इतिहास विसरू नका. इतिहासाची जाणीव प्रत्येकाला करून दिली पाहिजे. त्या काळामध्ये जी रक्तरंजित फाळणी झाली त्याची आठवण जनतेला करून दिली पाहिजे. कारण तरुणांना हे माहिती नाही आपण कसे आलो, कशा रीतीने या देशाने आज आपण जी अल्पसंख्याकांना ट्रीटमेंट देतो पाकिस्तानमध्ये मिळत नाही. आमचेसुद्धा अनेक बांधव तिथं राहिले ना, आज 2nd ग्रेड सिटिझन्स आहेत ते. उलट आम्ही प्रत्येकाला समान वागणूक देतो. जर आमच्याकडून कुठली स्कीम असेल त्याच्यामध्ये समान त्यांना दिलं जातं. याचा अनेक वर्ष ही आमची सगळी एकी होती, सामाजिक ऐक्य होतं आणि त्याच्यामध्ये फूट पाडण्याचं काम हे इंडिया आघाडीने केलेलं आहे. दुसरं एक सर की तुम्ही जरी म्हणत आहात की 200च्या पुढे जागा, मात्र जागा वाटपासंदर्भात आम्ही 200 म्हणणार नाही. आमची 100% सत्ता येणार. आमचे 200 आमदार आहेत, ते 200 आमदारांना पुन्हा एकदा निवडून आणणं हे आमचं लक्ष असणार. पण जागा वाटपाच्या बैठका होत आहेत. रात्री ज्या पद्धतीने शिंदे, फडणवीस, अजित पवार एकत्र बैठका वर्षावर झाली, काय नेमकी? नाही बघा, आमची युती भक्कम आहे. कोणीही काही काळजी करण्याचं कारण नाही. लोक बघतायत की कधी युतीमध्ये कुठला तरी गैरसमज होतो. अजिबात गैरसमज होणार नाही. उद्धव ठाकरेंचा वाढदिवस आहे. उद्धव ठाकरेंचा वाढदिवस आहे. शुभेच्छा. मी मनापासून त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांना चांगलं आयुष्य, आरोग्य लाभो आणि बाळासाहेबांच्या विचारावर चालण्याची पुन्हा एकदा त्यांना सुबुद्धी देवाने देव अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. सर, हायकोर्टात काही धाव घेतली आपण शिंदे आमदार अपात्रतेसंदर्भात? कोणी? आपण शिंदे गट म्हणजे एकूण शिवसेनेकडून तशी काही हायकोर्टात याचिका दाखल करण्यात? आमची याचिका पूर्वीचीच आहे हायकोर्टामध्ये, जी भरतशेठ गोगावलेंनी दाखल केलेली आहे. त्याच्यामुळे जास्त धोका हा त्यांना आहे. आणि मला असं वाटतं की आता इलेक्शन येत आहे त्याच्यामुळे ह्या विषयांना फारसं महत्त्व तसं राहिलेलं नाही आहे. इलेक्शनमध्ये आम्ही केलेली चांगली कामं, त्या कामांच्या जोरावर आम्हालाच जनता मतदान करेल. पुण्यामध्ये किती फरक झाला तुम्हीच बघू शकता. मेट्रो झालेले आहेत, चांगले कॉन्क्रीटचे रस्ते झालेले आहेत. मुंबईमध्ये अंडरग्राऊंड मेट्रो होते आहे. आमचा ट्रान्स हार्बर लिंक ब्रिज झालेला आहे. जे अनेक दिवस काम रेंगाळलेलं होतं ते आमचा किनारी महामार्ग झालेला आहे. मुंबईसाठीचा किनारी मार्ग झालेला आहे.
अनेक गोष्टी होत आहेत. आणि तुम्ही म्हणतायत, पण संजय राऊत तिकडे म्हणतात की सगळेच अपात्र होणार आहेत, तुमचे जे काही आमदार आहेत. त्यांची स्वप्न तुम्ही बघा. काय असतं की जे काही करत नाहीत ते दिवसा झोपा काढतात, आणि झोपा काढल्यानंतर जी स्वप्न पडतात त्याला दिवा स्वप्न पडतात. ते दिवा स्वप्न कधीही सत्य होत नसतात. आम्ही दिवस रात्र काम करतो. आता मी पहाटे आलो 4 वाजता पुण्याला, आता डिपार्टमेंटची मीटिंग घेतोय, परत इथून फ्लाईट पकडणं, इथून एक कार्यक्रम आहे एका मीडियाचा, तिथं जाणार, तो अटेंड करणार, तिथून फ्लाईट पकडून मतदारसंघात जाणार. तिथं अनेक ठिकाणी लाईटचा प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे वादळामुळे, त्याची मीटिंग घेणार. सातत्याने आमचं चालूच असतं. त्यामुळे आम्हाला झोप घ्यायला वेळ नसतो, त्यामुळे आम्हाला स्वप्न बघायला वेळ नसतो. ती त्यांनी खुशाल स्वप्न बघावी आणि स्वप्नामध्ये त्यांनी रममाण व्हावं. धन्यवाद सर. तर दीपक केसरकर होते. या सगळ्या मुद्द्यांना, आमदार अपात्रतेसंदर्भात किंवा उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना खोचकपणे त्यांनी त्या शुभेच्छा दिलेल्या आहेत की बाळासाहेबांच्या विचारांची त्यांना पुन्हा एकदा आठवण करून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. कॅमेरामन सुशांत राऊतसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.